मित्रहो, आज या ठिकाणी माझे गुरु म्हणजे तुम्हाला वाटलं असेल प्रत्येकाला आपण गुरु म्हणतो, पण तसं नाही आहे. ज्यांनी मला शिकवलं FY BCom पासून तर TY BComपर्यंत अकाउंटन्सीसारखा अवघड विषय सोपा करून ज्यांनी शिकवलं, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करत आहे, असे माझे गुरुवर्य आदरणीय SZ देशमुख सर. हे तसं जर पाहिलं तर चार्टर्ड अकाउंटंट आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं जे ज्ञान, त्यांची भाषणाची शैली आणि आपल्यापर्यंत ते ज्ञान पोहोचावं या उद्देशाने प्रामुख्याने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं जर पाहिलं तर 19 तारखेला आदरणीय शिवाजी महाराजांची जयंती आहे, परंतु या जयंतीच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये परीक्षाही चालू आहे, 12वीची परीक्षा चालू आहे. परंतु कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांनी सांगितल्यानुसार आणि इथे उपलब्ध असणाऱ्या परिस्थितीनुसार आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला सरांना ऐकायचं म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक बाब आपल्याला सांगू इच्छितो की हे व्याख्यान झाल्यानंतर साहजिकच तुमच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी निर्माण करण्याची ताकद या ठिकाणी सरांकडे आहे. आणि पुन्हा एकदा शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर महाविद्यालय यांच्यातर्फे मी सरांचं आणि सर्व उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. माझे आवडते विद्यार्थी अरुण गायकवाड, प्राध्यापक गोंडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी व्याख्यानासाठी उपस्थित असलेली सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सुरुवातीला आपण जे जय भवानी जय शिवाजी म्हणलात, ही घोषणा पहिल्यांदा दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह ज्या वेळेला होता त्यावेळेला बाबासाहेब रायगडावरती गेले आणि मग रायगडातून खाली आले, महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार केला आणि मग जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीमध्ये ही घोषणा दिली जात होती. 3 मे 1927 साली ठाण्यातल्या बदलापूर या ठिकाणी पाले शास्त्री नावाचे ग्रस्त होते, यांनी शिवजयंतीचं आयोजन केलेलं होतं. या शिवजयंतीसाठी बाबासाहेब आलेले होते आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला त्या शिवजयंतीची पालखी आपल्या खांद्यावर घेतली होती. 15,000 लोकांच्या सह त्या ठिकाणी ग्राम प्रदक्षिणा झाली होती. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. खरं म्हणजे आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण आपण शिवाजी महाराज किती समजून घेतले. ज्यांनी शिवाजी महाराज समजून घेतले ती माणसं शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडली. ग्रँड डफ नावाचा साताऱ्याचा कलेक्टर होता. हा ग्रँड डफ साताऱ्यामध्ये असताना छत्रपतींच्या संबंधी तो काहीतरी ऐकायचा. त्याच्या मनामध्ये असा विचार आला की छत्रपतींसंबंधी मला अभ्यास केला पाहिजे आणि मग छत्रपतींचा अभ्यास करायचा म्हणजे मराठी आलं पाहिजे. मराठी त्यावेळेला मोडी लिपीत लिहिली जायची, त्यासाठी मराठी शिकताना मोडी देखील शिकली पाहिजे. आणि मग त्या माणसाने नंतर हे हिस्ट्री ऑफ दी मराठाज हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ प्रकाशित करायला कोणी तयार नव्हतं. त्यानं त्याच्या पेन्शनमधले 1720 पाऊंड खर्च केले आणि हा ग्रंथ लिहिला. त्र्यंबक शंकर शेजवलकर नावाचे ग्रस्त यांनी शिवचरित्राचा आराखडा जो लिहिला तो आराखडा 560 पानांचा आहे. डॉक्टर बालकृष्ण नावाचा मुलतानमधून आलेला एक मनुष्य, त्या शिवाजी विद्यापीठाचा पहिला गुरु असणारा मनुष्य, यानं त्यावेळेला असं लक्षात घेतलं की शिवाजी महाराज मला सगळ्या जगामध्ये पोचवायचे आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांचं मी इंग्रजीमध्ये चरित्र लिहीन. या माणसानं वेळ घेतलं ते
आणि या माणसानं शेवटच्या 4थ्या खंडाचं शेवटचं पान लिहिलं आणि या माणसाचा मृत्यू झाला. तुम्हाला जर कधी मिळालं तर डॉक्टर बालकृष्णांचं इंग्रजीतलं शिवाजी महाराजांचं चरित्र बघा. इतक्या सुरेख गोष्टी त्यांनी शिवाजी महाराजांच्या संबंधात सांगितलेल्या आहेत. त्याने जिजाबाईचं वर्णन करताना अमनुष्य सांगतो, शी हॅड द हेड ऑफ ए मॅन ओव्हर द बॉडी ऑफ ए वुमन. किंवा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगताना तो सांगतो, छत्रपती शिवाजी टर्न लॅम्प्स इन टू लायन्स. अशा तऱ्हेचं चरित्र लिहिणारा मनुष्य. नागपूरचा एक विजय देशमुख नावाचा मनुष्य आहे. 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष झाली आणि 300 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्य रायगडावरती गेला, छत्रपतींच्या प्रतिमेसमोर बसला आणि काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यानं 2 खंडामध्ये शिवचरित्राचं लेखन केलं आहे. असे अनेक माणसं आहेत. बाबासाहेब पुरंदरे नावाचा एक इतिहास शाहीर शिवशाहीर या महाराष्ट्रात जन्माला आला. शिवाजी महाराजांचं चरित्र प्रकाशित करण्यासाठी पैसे कमी पडले. हा मनुष्य हडपसरमध्ये मेथीच्या जुड्या खरेदी करायचा आणि मुंबईला जाऊन त्या विकायचा. त्यातनं जो फायदा होईल त्या फायद्यातून शिवचरित्र लिहिण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि तो प्रयत्न घराघरापर्यंत पोचला. जपानमधला फुकाशिवा नावाचा आहे, फुकाजावा नावाचा एक इतिहास संशोधक भारतामध्ये आला. त्याला खरं म्हणजे मोगलांच्या इतिहासाचं संशोधन करायचं होतं, परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने विचार केला की त्या मोगलांचा अभ्यास करण्याऐवजी मी शिवचरित्राचा अभ्यास करेन आणि त्यानं जपानी भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. बराच काळपर्यंत आम्ही शिवाजी महाराजांचा फोटो म्हणून इब्राहिम खान नावाच्या परदेशी माणसाचा फोटो आमच्या घरामध्ये लागलेला असायचा, आमच्या पुस्तकामध्ये छापलेला असायचा. वासी बेंद्रे नावाची इतिहासकार या माणसानं विचारत दिलं की अरे मेकॉन जे त्या एकाचं चरित्र चालवित असताना त्यांना व्हॅलेंटाईन नावाच्या फ्रेंच गव्हर्नरचं पत्र सापडलं. हा व्हॅलेंटाईन 1663-64 साली सुरतेमध्ये फ्रेंचांचा गव्हर्नर होता. यानं शिवाजी महाराजांच्या बरोबर आपला फोटो काढून घेतला होता. हे त्यांनी वासी बेंद्रेंना कळलं आणि वासी बेंद्रे मग त्या फोटोचा तपास करीत करीत इंग्लंडपर्यंत गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा खरा फोटो सापडला आणि नंतर इब्राहिम खानचा शिवाजी महाराज म्हणून जो फोटो होता तो नंतरच्या काळामध्ये आमच्या इतिहासातून गायब झाला. अनेकांनी शिवाजी महाराज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. समर्थ रामदास नावाचा संन्यासी बैरागी महाराष्ट्रभर फिरताना शिवाजी महाराजांचं गुणगान करतोय. एका ठिकाणी ते म्हणतात, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवाजी महाराजांच्यावरती यानं अनेक तऱ्हेचं लेखन केलं आहे. हे सगळं काव्यामध्ये लेखन आहे. जाणता राजा नावाचा जो शब्द आपण वापरतो, हा जाणता राजा ही जी पदवी आहे ही पदवी समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेली आहे. शिवाजी महाराज किती मोठे होते. औरंगाबादमध्ये एकदा दंगल झाली, हिंदू मुस्लिम दंगल झाली. ही दंगल होण्यापूर्वी एक मुसलमान मुलगी क्लाससाठी म्हणून घराबाहेर पडली. तिचा क्लास संपल्यावर तिच्या लक्षात आलं की गावामध्ये दंगल सुरू झालेली आहे. मला आता माझ्या घरी पोचणं अवघड आहे. ती अशा बोळीतून चाललेली होती. एका ठिकाणची खिडकी उघडी होती. त्या खोलीमध्ये खेड्यातला विद्यार्थीचा अभ्यास करीत होता. त्या मुलीनं तर दरवाजावर टकटक केलं. तो खेड्यातला मुलगा त्यानं दरवाजा उघडला. त्या मुलीनं सांगितलं, भैया गाव में झगड़ा फसाद सुरू है, मैं मेरे घर तक नहीं जा सकूंगी, आज की रात मैं यही ठहरने वाली हूँ. ती मुलगी रात्रभर तिथं थांबली. सकाळी दंगल संपली, ती जायला निघाली. जाताना त्या मुलाचे आभार मानले की भैया मैं शुक्रगुजार हूँ, तू रात्रभर मला या ठिकाणी आश्रय दिलास. त्या मुलानं त्या मुलीला विचारलं, भाई तू तरुण मी तरुण, मी हिंदू तू मुसलमान, गावामध्ये हिंदू मुस्लिम दंगल सुरू आहे आणि अशा अवस्थेत तुला असं वाटलं नाही मी तुझ्यावर बळजबरी करेन, बलात्कार करेल, अत्याचार करेल.
त्या मुलीनं सांगितलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ती मुलगी म्हणली, भैया यहाँ से मैं जा रही थी, खिड़की में से मैंने देखा तुम्हारी दीवार पर छत्रपति शिवाजी की तस्वीर है, जिसके दीवार पर छत्रपति शिवाजी की तस्वीर है वो बुरी हरकतें कभी नहीं करेगा. छत्रपती समजावून घेतले व्हिएतनामनं. व्हिएतनाम हा कम्युनिस्ट देश. अमेरिकेनं व्हिएतनामवरती हल्ला केला. व्हिएतनामकडे शस्त्र नाहीत, पैसे नाहीत, अमेरिकेकडे सगळं आहे. अमेरिकेला असं वाटलं की आम्ही 1 आठवड्यामध्ये व्हिएतनाम जिंकू, पण व्हिएतनाम 20 वर्ष लढत राहिला आणि 20 वर्षानंतर व्हिएतनामनं अमेरिकेचा पराभव केला. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष होते होची मिन्ह. होची मिन्हला कोणीतरी विचारलं, अरे एवढी सर्व शक्तिमान अमेरिका, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही कसा अमेरिकेचा पराभव केला? होची मिन्हने दिलेलं उत्तर तुम्ही प्रत्येक जण आपल्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. होची मिन्हने सांगितलं, आमच्याकडे पैसे नव्हते, आमच्याकडे शस्त्र नव्हती, पण आमच्या पुढे आदर्श होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. ज्या पद्धतीनं ते मोगलांच्या बरोबर लढले त्या पद्धतीनं आम्ही या इंग्रजांच्या बरोबर अमेरिकांबरोबर लढलो. आणखी एक सांगू, तुमच्यापैकी कोणीतरी जाईल व्हिएतनाममध्ये. होची मिन्हनं आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं, माझ्या मृत्यूनंतर माझी जी समाधी उभी कराल त्या समाधीवर असे शब्द लिहा की छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत सैनिक या ठिकाणी विश्रांती घेतोय. आणखी एक वाक्य आहे त्यांचं, होची मिन्हचं आणखी एक वाक्य आहे, छत्रपती शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर मी सगळ्या जगावर राज्य केलं असतं. हे शिवाजी महाराज आम्ही समजून नाही घेतले. शिवाजी महाराज समजून घेत असताना त्यांची आई समजून घेतली पाहिजे, त्यावेळीची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. जिजाऊन आपल्या मुलाला रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं. प्रभू रामानं एका सीतेच्यासाठी समुद्र ओलांडला आणि आपल्या सीतेचं ज्याला हरण केलंय त्याला नष्ट करून टाकलं. भगवान श्रीकृष्णानं नरकासुराच्या तुरुंगामध्ये असणाऱ्या 16,100 स्त्रियांना मुक्त केलं आणि मुक्त केल्यानंतर त्या सगळ्यांना सांगितलं, तुम्ही घाबरू नका, समाजानं तुम्हाला स्वीकारलं नाही तर एक सांगा की मी श्रीकृष्णाची पत्नी आहे. त्या 16,100 स्त्रियांना भगवान श्रीकृष्णानं प्रतिष्ठा दिली. जिजाऊन आपल्या मुलाला हेच सांगितलं, बेटा तुला राम व्हायचं आहे, तुला भगवान श्रीकृष्ण व्हायचं आहे. ज्या प्रभुरामानं राक्षसापासून पृथ्वी मुक्त केली, ज्या भगवान श्रीकृष्णानं इथल्या महिला ज्या होत्या त्या महिलांना सन्मान दिला, तुला तेच करायचं आहे. ही महत्त्वाची भूमिका जिजाऊनं शिवाजी महाराजांच्या मनामध्ये बिंबवली आणि त्या पद्धतीनं आपला मुलगा जो आहे ते आपल्या मुलाला घडवलं आहे. जिजाऊंना एकच मुलगा होता. जिजाबाईला 6 मुलं झाली, त्यातली 4 मुलं मृत्यूनं तिच्या मांडीवरून उचलून नेली, उरली 2. त्यातला एक मुलगा देखील एका वेड्यामध्ये अफजल खानानं दगाबाजीनं त्याला ठार केलाय. एकच मुलगा शिल्लक होता. सर्वसामान्य महिलेला प्रसूतीच्या वेदना एकदा सहन कराव्या लागतात. जिजाऊला आयुष्यभर प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. एकुलता एक मुलगा आहे, माझा मुलगा शाहिस्तेखानाला भेटायला गेलाय, येईल का माझा मुलगा परत? माझा मुलगा अफजल खानाला भेटायला गेला आहे, जो अफजल खान अत्यंत क्रूर आहे, अत्यंत अहमन्य आहे. त्याचा एक फारसीमधला शिलालेख सापडला आहे. त्या शिलालेखामध्ये तो म्हणतो, गर्रुवजी कुनत पहला फल पहला फजल अफजल मुल्की बजाय तस्बी आवाज आयत अफजल अफजल. इतका अहमन्य आहे की तुम्ही जर जपमाळेचा मणी जर त्याचा जप करीत असाल आणि जप करताना जर त्या मण्याला विचारलं स्वर्ग श्रेष्ठ की अफजल खान श्रेष्ठ, तर तो मणी देखील सांगेल की स्वर्गापेक्षा अफजल खान श्रेष्ठ. शिवाजी महाराजांवरती चालून येत असताना याच्यामध्ये जर आपला मृत्यू झाला तर आपल्या बायका दुसऱ्याच्या बरोबर लग्न करतील. म्हणून त्यानं 63 बायका कापून टाकल्यात. विजापूरच्या जवळ अफजलपूर नावाचं गाव आहे. या अफजलपूर गावामध्ये या 63 बायकांच्या कबरी आज देखील तुम्हाला सापडतील. अशा तऱ्हेचा अफजल खान. त्या अफजल खानाला जावळीमध्ये आणलंय आणि अफजल खानाला त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जो विचार होता की शिवाजीला पकडून मी नेईन,
त्या बेगम बडी साहेबासमोर त्यानं सांगितलं की शिवाजी को मैं हजूर करेंगा जिंदा या मुर्दा. शिवाजी महाराजांनी त्याचं पोट फाडलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला नष्ट केलं आहे. आणि या एका घटनेमुळे शिवाजी महाराज संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला आहे. 1672 साली इंग्लंडहून प्रसिद्ध होणारं लंडन टाइम्स नावाचं वर्तमानपत्र आहे. या लंडन टाइम्स नावाच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गोष्ट छापून आलेली होती. महाराज आग्र्याला गेलेत औरंगजेबाला भेटायला. मोठं धाडस होतं. शिवाजी महाराजांच्या जवळ जी कल्पकथा होती, जे नियोजन होतं, महाराज जाताना एका कुंभाराला बरोबर घेऊन गेले होते. त्याचं नाव कालू कुंभार. तो आणि त्याची बायको दोघांना बरोबर घेऊन गेले होते. महाराजांना माहीत होतं की जे औरंगजेबानं गादीवर बसण्यासाठी आपल्या भावांना ठार केलं होतं. शहाजहान 7 वर्ष तुरुंगामध्ये होता. आपले जावई आपल्या विरोधामध्ये बंड करतील म्हणून त्यानं आपल्या मुलींची लग्न देखील केलेली नाहीत. आपला बाप ज्यानं 7 वर्ष जेलमध्ये टाकलाय तरी तो बाप मरेना. त्याने एक डॉक्टर बोलवला, अनवर तबीब. आणि या तबीबला बोलवलं आणि तबीबला सांगितलं, एक तेलाची बुतली ठेवली समोर आणि तबीबाला सांगितलं, अनवर मेरे पिताजी का जस्म जखड़ गया है, जरा या तेलानं मालिश कर. त्या अनवरनं ते तेल आपल्या नाकाशी लावलं. ते विषारी तेल होतं. या तेलानं जर मालिश केलं तर माणूस मरेल. त्यानं औरंगजेबाला सांगितलं, नाही मैं बादशाह का नमक खाया है, मैं ये नहीं करूँगा. औरंगजेबानं सांगितलं, तुला हे करावं लागेल. आणि मग तो आपले डोळे पुशीत, एका हातानं डोळे पुशीत, एका हातामध्ये ती बुदली घेतो आणि ती बुदली घेऊन तो शहाजहान जिथं आहे तिथं जातो आणि शहाजहानला मालिश करतो. शहाजहान परत विचारतो, अनवर तू क्यों खामोश आहे? हे बोल नाही ना तू? पण हा काहीच बोलत नाही, फक्त रडतोय. आणि मग शहाजहानला तो मालिश करतो आणि थोडंसं तेल वाचवतो. घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला देखील सांगतो. त्याला गिल्टी वाटायला लागलं की ज्या बादशहाचं मीठ मी खाल्लंय त्याला मी आज मालिश केलंय आणि बादशाह मरणार आहे. याचं पाप जे आहे, या पापाचं परिमार्जन मलाही करावं लागेल. आणि त्याच्यासाठी त्यानं काही तेल उरवलं. आपल्या मुलाला सांगितलं, बेटा मेरा भी जिस्म जखड़ गया है, इस तेल से मुझे मालिश करो. आणि त्याच्या मुलानं त्याला मालिश केलं. एका बाजूला शहाजहान मरून पडलाय आणि एका बाजूला अनवर तबीब देखील मरण पावलाय. अशा औरंगजेबाकडे शिवाजी महाराज गेलेत. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना 1 लाख रुपये दिले होते प्रवासासाठी. त्यांची व्यवस्था केली होती. पण आग्र्यात पोचल्याबरोबर शिवाजी महाराजांचा अपमान करायला त्यानं सुरुवात केलेली आहे. मग आम्ही सांगत होतो, तो कुंभार नेला याच्याकरता नेला की इथून आपल्याला पळावं लागणार आहे आणि पळताना दिशेचं ज्ञान व्हावं. याच्यासाठी त्या कुंभाराला सांगितलं, तुझा आवाज सतत पेटता राहू दे. महाराज आणि औरंगजेब यांची भेट एकदाच झाली 12 मे 1666. एकच दिवस. आणि त्या दरबारामध्ये त्यांना जिथं उभं केलं, ती उभं केली ती जागा ही मांडलिकाची होती. त्या दरबारामध्ये उभं राहताना माणसं अशी उभी राहायची, वरती बघायचं देखील नाही, असंच जायचं. आणि अशा अवस्थेमध्ये महाराजांचा आवाज तिथे घुमतो. तो जो मिर्झाराजे जयसिंगचा पोरगा होता रामसिंग, त्या रामसिंगला त्यांनी मोठ्याने विचारला, रे मेरे आगे कौन खडा आहे? रामसिंगानं सांगितलं, जसवंत सिंग आहे. महाराज मोठ्यानं ओरडले, अगर जिनकी पीठ मेरे सैनिकों ने बहुत बार देखी है और मेरे आगे खड़ा है, मैं उसके पीछे खड़ा हूं. दरबारामध्ये एवढं मोठ्यानं कोणीच बोललेलं नव्हतं. सगळा दरबार चौकला आहे. औरंगजेब विचारतो, क्या हो गया? त्यावेळेला कोणीतरी सांगितलं, हा महाराष्ट्रातून आलाय, त्यातला दरबारी रीतिरिवाज माहीत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो रागावलाय. औरंगजेबाने त्याला खिल्लत दिली. खिल्लत म्हणजे सत्कार दिला. शिवाजी महाराजांनी तो सत्काराचा उधळून लावला आहे. औरंगजेबाच्या दरबारामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे. आणि मग एक गोष्ट
औरंगजेब एक एक शिवाजी महाराजांना कसं नष्ट करायचं. निकोलाय मनुष्य हा 1657 साली इटलीतून आला आणि 1662 साली तो मिर्झाराजे जयसिंगाच्या तोफखान्याचा प्रमुख झाला. त्यानं लिहिलं आहे औरंगजेबाच्या मनात काय होतं. तो सांगतो, इट बिंग इंटेंडेड दॅट शिवाजी बी बरी स्मोदर्ड देअर अँड बरीड देअर. शिवाजी महाराजांना असं घुटकून मारायचं आणि तिथंच त्या ठिकाणी नष्ट करायचं. नंतर एक पोर्तुगीज होता, त्यानं लिहिलं आहे, औरंगजेब ऑर्डर ए सिल्वर वेस टू पुट शिवाजीज हेड इन टू इट. औरंगजेबाने चांदीचं भांडं तयार केलं होतं, शिवाजी महाराजांना मारायचं आणि त्या चांदीच्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्याचं दिशीर ठेवायचं, अशा तऱ्हेची योजना केली होती. 18 मे 1666 शिवाजी महाराजांना फिदाईखानाच्या हवेलीमध्ये नेलं जाणार होतं. तिथं जर शिवाजी महाराज नेले असते तर शिवाजी महाराज कधीही आपल्याला दिसले नसते. आदल्या दिवशी 17 ऑगस्ट 1666 शिवाजी महाराज तिथून निसटलेत. आग्रा ते राजगड अंतर 670 मैल. हे 670 मैलाचं अंतर शिवाजी महाराजांनी 95 दिवसात गाठलेलं आहे. संभाजी बरोबर होता. संभाजीचं वय त्यावेळेला 9 वर्षाचं होतं. या संभाजी महाराजांना त्यांनी मध्येच ठेवलं एका ठिकाणी. हे पिंगळे जे होते त्यांचे मेव्हणे तिथं होते, त्या मेव्हण्याकडे संभाजीला ठेवलंय. राजगडावर आल्यावर जेव्हा जिजाऊनं विचारलं संभाजी कुठे आहे, काय पित्याचं हृदय असतं, राजकारणाकरता काय करावं लागतं. महाराजांनी जाहीर केलं संभाजी मरण पावला रस्त्यामध्ये. त्याचा 10वा 13वा घातलाय आणि ती बातमी शेवटपर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली. त्याचा परिणाम औरंगजेबानं संभाजी महाराजांचा नंतरच्या काळामध्ये शोध जो होता तो शोध नष्ट करून टाक. शोध झाला नाही आणि संभाजी सुरक्षित महाराष्ट्रात आला. एक एक माणूस लाख मोलाचा होता. शिवाजी महाराजांनी जी माणसं गोळा केली, विविध ठिकाणची माणसं. तर शिवा महाला नावाचं नाव्याचं पोरगं त्याच्या हातातला वस्तारा काढून घेतला आणि त्याच्या हातामध्ये तलवार दिली. अफजल खान बराच्या वेळेला जरा जिवा महाला नसता तर शिवाजी महाराजांचा इतिहास 1659 साली संपला असता. जेव्हा तो बडा सय्यद, आपण इतिहासामध्ये त्याचा उल्लेख बघा, सय्यद बंडा करतो, पण तो सय्यद बंडा नाही, तो बडा सय्यद शिवाजी महाराजांवरती चालवून आला आणि त्या शिवाजी महाराजांवर तो वार करणार तेवढ्या जीवा महालाने त्याचा हात वरच्यावर उजवलेला आहे. एक एक माणूस लाख मोलाचा. बैरजी जाधव रामोशीचं पोरगं म्हणजे रामोशी जमात, ज्यानं मॅकिंटॉश नावाचा एक इंग्रज या देशात आला होता. या मॅकिंटॉशनं रामोशी समाजावर एक ग्रंथ लिहिला आहे. तो ग्रंथ अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासाला आहे. बैरजी नाईक त्याही वेळेला हा 4-5 भाषा बोलायचा. गुजराती बोलायचा, फारशी बोलायचा, हिंदुस्थानी बोलायचा, अनेक भाषा तो बोलायचा. शिवाजी महाराजांचे अनेक गुजराती 2 हेर होते. एकाचं नाव वल्लभदास गुजराती आणि दुसऱ्या एकाचं नाव विसरलं होता, पण 2 गुजराती होते. हे गुजराती देखील त्यांचे हेर होते. हा बैरजी जाधव महाराज जेव्हा सुरतेवर हल्ला करायचा, बैरजी जाधव 3 महिने सुरतेमध्ये होता, फकीराच्या वेशात होता. 3 महिने जाऊन तो मशिदीमध्ये नमाज पढायचा. पण कोणाच्याही लक्षात आलं नाही की हा आपल्यापैकी नाही म्हणून. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा तो महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराजांना सांगितलं, महाराज इथं अमक्यावर हल्ला केला तर एवढी प्रॉपर्टी मिळेल, तमक्यावर हल्ला केला तर एवढं सोनं मिळेल, आणि त्या पद्धतीनं तो माहिती देतोय. पण त्याचबरोबर दुसरी माहिती तो देतोय. सुरतेमध्ये त्यावेळेला 7,000 घरं होती आणि 2 लाख लोकसंख्या होती. त्यातली 3,000 घरं शिवाजी महाराजांनी जाळली. सुरतेमध्ये पळापळ झाली. एक घर असं होतं, त्या घरामध्ये एक विधवा महिला होती. ती विधवा महिला तिने ते सगळे जळालेली ती घरं पाहिली आणि तिला भीती वाटली. तिचा नवरा मरण पावला होता.
तिच्या घरासमोर 5 सैनिक हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन उभे होते. त्या बाईला वाटलं हे सैनिक येणार, आपलं घर लुबाडणार, आपल्या मुलांना मारणार, आपल्याला ठार करणार. त्या बाईनं आपली दोन्ही मुलं छातीशी कवटाळली आणि पहाटपर्यंत ती अत्यंत तणावामध्ये बसलेली आहे. पहाटे तिचा तणाव एवढा वाढला की तिला दरवाजा उघडला आणि ते सैनिक होते, त्यांना सांगितलं या आतमध्ये, लुटा माझं घर, मारा माझ्या मुलांना. या सैनिकांनी काय सांगितलं? म्हणले बाईसाहेब, तुम्हाला लुटण्यासाठी नाही पाठवलं आम्हाला. ही सगळी सुरत आमच्या राजानं लुटली, अनेक घरांना आगी लावल्यात, तुमचे पती मरण पावलेत. ते जरी ख्रिश्चन असले तरी ते सगळ्यांना मदत करायचे. या गडबडीमध्ये तुमच्या घराला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी आम्हाला तुमच्या घराच्या संरक्षणासाठी ठेवला आहे. हा शिवाजी महाराज आपण समजून घेतला पाहिजे. बहुतांचा आधारू, निश्चयाचा महामेरू समर्थ रामदास जे म्हणतात, तो हा मनुष्य समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे. राज्याभिषेकाला खर्च झाला आहे 1,93,00,000 होन. एका होनची किंमत 2.5 रुपये जर धरली तर किती होते ते बघा. सगळ्यांना सगळं दिलं शिवाजी महाराजांनी. आऊसाहेब त्यांच्याकडे येतात, जिजाऊ म्हणतात, राजे तुम्ही सगळ्यांना सगळं दिलं आहे, मला काय देता? बघा, एका कर्तृत्ववान महिलेचा कर्तृत्ववान मुलाला प्रश्न होता की तू सगळ्यांना सगळं दिलं आहे, मला काय देतोस? महाराज म्हणले, आऊसाहेबा मागा, काय मागायचं ते. आईनं काय मागितलं? आईनं एकच मागणं मागितलं, राजे पुढच्या जन्मी देखील माझ्याच पोटी जन्माला या. तुमच्या आमच्या आईनं देखील एवढंच आमच्याकडं मागावं, एवढं पुण्य तुम्ही आम्ही निर्माण करावं अशी विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आपण शांतपणे ऐकलं. माझा वेळ संपलेला आहे, त्याबद्दल आपलं सर्वांचे आभार मानतो. जय श्रीराम.